तर नमस्कार मित्रांनो, मला कमेंटमध्ये असं विचारतात की प्रदीप तुम्ही रिक्षा पण चालवताय, तर याच्या व्यतिरिक्त आणि कोणता तुमचा बिझनेस वगैरे आहे काय? तर मित्रांनो, आज माझा छोटासा बिझनेस आहे, म्हणजे मी करतोय, भरपूर काम करतोय. तर आता आज मी तुम्हाला दाखवतो मी रिक्षा चालवून परत काय करतोय, तर बघा तुम्ही या. तर भावांनो, हा माझा छोटासा टॅटो शॉप, म्हणजे घरात काढतोय मी. भविष्यात मी स्वतःचा टॅटो शॉप काढीन मोठा. तर मग तुम्ही बघू शकता मागे ती पेटी दिसते, ती टॅटोची पेटी आहे. ही टॅटोची मशीन आहे, रोटेड मशीन, छोटीशी मशीन आहे. परत तुम्हाला दाखवतो हा टॅटोची पूर्ण सेटअप, म्हणजे यात निडल्स, टिप्स वगैरे, कलर्स वगैरे हे असतात. हे त्याचा पूर्ण सेटअप आहे, म्हणजे मशीन चालू करायची. परत तुम्हाला दाखवतो ही टॅटो इंक आहे, म्हणजे जो कलर असतो ब्लॅक, डायमंड ब्लॅक ते. आणि हे म्हणायला तुम्ही म्हणशीला FM असेल 94.0, तर नाही, हे त्याचं मशीन आहे, ज्यानं त्या मशीनमधून त्या मशीनला सप्लाय मिळतो आणि मशीन चालू होते. तर आता कस्टमर यायला लागले म्हणून मी सगळे जोडले. तुम्ही बघा आता कस्टमर, हे बघा कस्टमर आले, पण लाज आलेली. सगळ्यात मोठं कस्टमर आमचा आलेला आहे. कस्टमर परत गेले आमचं. आता युट्यूब चॅनल आमचं कसं चालणार, तुम्ही असं लाजायला लागला. कस्टमर असं लाजायला लागलं तर काय करायचं आम्ही? प्रिंट कुठं आहे? प्रिंट दाखवा की काय काढायचं आहे. नाही दाखवा नाही, गावाला दाखवाय नाही. गावाला नाही, आम्ही युट्यूबला टाकणार, ते नंतर पडतं युट्यूबला. मला माहित आहे तुझं काल काय मग असं लाजायलाच काय. अहो या ना जरा घ्या ना. आंबा देणार आहे काय? कोल्हापूर आंबा देणार आहे. जेवण करू नका काकी, हॉटेलला जायचं. सपला विषय. टॅटोचे पैसे मला देणार का जेवणच देणार आहे? कोल्हापूर आंबा देणार आहेस काय? या आज या, स्वागत आहे तुमचं याकडे. तास झालेला आजारलाय तुम्ही. या बसा आमच्या पप्पांच्या शेजारी, असं म्हणायचं होतं मला. मेंबर कुठे आहेत आपले? आले की भाऊ आल्या. आई शपथ. तर भावांनो, जो टॅटो आपण काढणार त्याची आपण प्रिंट, म्हणजे जेरॉक्स प्रिंट आणतोय, जे डिझाईन. आता हे नाव काढायचं आहे, तर हे कसं नाव त्याच्या हातावरती येणार आणि परत टॅटो कसा काढायचा हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवतो. माझं म्हणजे मी काय करतो हे तुम्हाला पण कळेल. पहिला असं ड्रॉइंग करायला लागते. हे छोटेसे म्हणजे नाव आहे ना, हे असं पूर्ण गिरवून काढायला लागते. डिझाईन वगैरे कोणतीही असू दे, कसलीही डिझाईन असू दे, पोर्ट्रेट असू दे, कसलाही टॅटो असू दे, काढायचं असलं तर पहिला हे करायला लागतं. हा कार्बन आहे खालचा, जेणेकरून हे आपण वरती टेक्स्ट केल्यावर खाली त्याला प्रेस होते, मग बॅक साईडला ते उठते. मग त्यानंतर ते कस्टमरच्या हातावरती क्रीम लावून ते चिटकवतात. हे पण तुम्हाला मी दाखवतो. बघा आता हे मी टेस्ट करत आहे, बघा. तर आता हे मागं आता उठलेलं आहे कस्टमरच्या हातावरती. तर आता याच्यावरूनच आपण टॅटो कसा काढायचा बघा. तर ही आपली रोटेड मशीन आहे. ह्या मशीनमध्ये ही निडल्स असते मोठी. ही निडल्स बघितल्यावर समोरचा असा गार होतोय, म्हणजे काय आबा ही पूर्ण आज जाते काय. तर बघा आता ही निडल्स त्याला जॉईंट करायची. पुढे टिप्स ऑलरेडी लावलेला आहे मी. तर बघा, एवढी मोठी पण असते आज सगळे बसणार काय नाही. तर मित्रांनो, निडल्स घातल्यानंतर हा छोटासा पान आहे अलंकी, यानं आपली साईज बघायची असते, म्हणजे डीप कितीपर्यंत ठेवायची, काय ठेवायची हे आपण चेक करून मग टॅटो काढायला घेतात. तर हे आता सेटिंग लावत आहे मी. सेटिंग लावल्यानंतर टॅटो काढायला सुरुवात होईल, तुम्हाला दाखवतोच. तर हे सगळं निडल्स घालून झालेलं आहे. आता पिना वगैरे जोडून, आपला तुमच्या भाषेत ते FM म्हणजे सप्लायरला सगळ्या पिना वगैरे जोडून मशीन वगैरे चालू करायची असते. तर हे असं जोडून घेतोय पहिला, मग ही पिन त्या मशीनला बसत्या. इथून असं पिना वगैरे जोडून पुढचं कस्टमर तर जाम झालेला असतं, एकदम गड्डा गार होती, त्याचा बाबा दुखतंय किती काय कुठे FM चालू झालेला आहे. तर आता म्हणते त्याला आवाज एकदा दाखव, मशीनचा आवाज बघितला माणूस जरा गार होते. तर सायलेंट मशीन आहे आपलं, रोटेड मशीन असल्यामुळे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. बघा तुम्ही. तर भावाचा जीव असा घरापर्यंत आलता, तरी मी भाऊ काय सुट्टी देत नव्हता. भाऊ म्हटला हे टॅटो काढला, अजून एक टॅटो काढायला भारी वाटायला लागले मला.
तर मी असा टॅटू काढलेला आहे. तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल मी कोणते कोणते टॅटू काढलेले. तर भाऊ खुश झालता लास्टला, पण भारी बोललाय भाऊ. तर हे टॅटू आता चालूच आहे, तुम्ही बघू शकताय. तर हे टॅटू झाल्यानंतर मानव टॅटू काढूया म्हणला भाऊ. मानव काढताना तर भाऊ काय मुंगी घेतच हो, गप गार बसलेला जेवाय बसल्या का आपले पंक्तीत बसलाय. तर हे टॅटू काढताना मला तर लय हसू येतं, कारण भाऊ शांत एकदम मुक्काच हो, काय बोलतच नव्हता. आजची गुच्ची गो आधी मध्ये गो चले काय म्हणते तिथे एकदम शांत मोम विरामध्ये होता. तर बघा यो मानव हार्ट काढताय 2, कोणाचं दिल काढा लागलाय काय समजना, पण काढला भावानं. न काय हे देता काय म्हणतात ते एक्सप्रेशन तोंडावरती काय देता काढला भावाने. कारण नंतर तो काय लागला म्हणला भावा बास आता काय टॅटू काढणार आहे परत. तर हा पण टॅटू आता कंप्लीट झालेला तुम्ही बघू शकता. कसा झालाय तुम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्हाला पण टॅटू वगैरे काढायचे असले तर मग DM करा. नंबर आहे आपला इंस्टाग्रामला, कार्ड आहे आपलं, त्या कार्डावर नंबर आहे. आणि टॅटू काढा या लवकरात लवकर. मी सगळेजण म्हणतात शॉप टाका शॉप टाका, शॉप पण लवकरच टाकेन भाऊ. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी 100% एक शॉप टाकणार आहे लवकरात लवकरच. तुम्हाला पण ओपनिंगला सगळ्यांनी बोलवणार आणि याय लागताय. येताय ना मग कमेंटमध्ये सांगा मग येताय नाही. तर भावात सगळे टॅटू झाले. आता भाऊ काय काय म्हणते बघा, इंटरव्ह्यू घेऊया. चांगला होता आणि पीपी साहेबांच्या ह्याच्यामध्ये काढलं त्यामुळे काय विषयच नव्हता, हार्डच होता. बस फाटली नव्हती जरा थोडीफार किरकोळ असं वाटलं पाटाल ती, कारण की एका हातावर काढलाय भावानं आणि काय दाखवत नाही तुम्हाला. सुजलाय जोरात होऊन. आणि एक इथं मानव काढलाय इकडे असं 0-0 मध्ये. भाऊ आता ढगात गेलाय 0-0 मध्ये. कसा आहे हा के